मनोज जरांगे पाटील बहुतेक फोनवरून काहीतरी माहिती मिळवतायत। न्यायालयामध्ये नेमकं काय सुरू आहे, बाहेर नेमकं काय सुरू आहे, आंदोलकांचं नेमकं काय सुरू आहे, आंदोलक ऐकतायत का वगैरे या संदर्भातले तपशील ते आपल्या सहकाऱ्यांकडून घेत असावेत। मनोज जरांगे पाटील हे फोनवर कोणाशी तरी संवाद साधतायत, त्याची ही दृश्य आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून फोनवरून कोणाशी तरी बातचीत केली जाते, कोणाशी तरी मनोज जरांगे पाटील हे संवाद साधतायत, त्याची दृश्य आहेत। खरं तर अवघी काही मिनिटं उरली आहेत, न्यायालयामध्ये पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार आहे। अवघी काही मिनिट उसका वहाँ के लोगों को हम विनती करेंगे खाना के लिए, बाकी चीजों पानी के लिए, खाने के लिए मुंबई के हम नवी मुंबई के लोग हमारे इंतजाम करेंगे। थोड़ा एडजस्ट करना पड़ेगा। ये मनोज दादा का जो निर्णय है, जो मनोज दादा का जो डिसीजन है, मैं आप लोगों को बताने के लिए आया था और आप लोगों को विनती है त्यामुळे सगळ्यांनी आता ऐका, रस्ता अडवून उपयोग नाही। बरोबर आहे। 6 दिवसामध्ये मुंबईची सरकार जे मूळ मराठी आहेत त्याचे महाराष्ट्राची मुंबई आपल्या विरोधात कोर्टात काही लोक आपल्या विरोधात गेले, त्यामुळे आपल्याला कोर्टाच्या निर्णयाचं पालन करावं लागेल। आपले बांधव तिथं लढतायत, आपले कोर्टातले बांधव लढतायत। असं तिथं रास्ता रोको तिथं लोकांना सांगतो, सूचना देतो सर। हा इथं जिथं रास्ता रोको केला तिथे ना सर, ते गाडीवर या ना तुम्ही, सगळ्याला सूचना देतो मी। इथं बोलत होतो दादा, हे रस्ता फक्त अगोदर त्याच्यानंतर गोंधळ उडालाय। हा पोलीस वाल्याने रस्ता अडवला आहे, त्याच्यानंतर हा गोंधळ उडालाय। अजून काही रस्ता आपण आता थांबा, जे पोलिसचे डीसीपी साहेब आहेत, ऐका सगळं ऐका, फक्त अगोदर ऐका। अरे गप्प बाबा, त्यांचा अधिकार आहे, शांत बसा तुम्ही। दादाचा जो आदेश आहे ना आपल्याला तो पाळायचा आहे। आपल्याला सगळे नियम ऐका, हो का? तुम्ही असं वागल्यामुळे आपल्याला गाड्या मागच्या काल सगळ्या गाड्या तिकडे गेल्या, आता केलं तर ह्या गाड्या जात्या नाही। आपण मीडिया बनायचंय, पाहतोय मनोज जरांगे पाटील यांची दृश्य आहेत आणि दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे पोलिसांकडून आंदोलकांना आवाहन केलं जातंय, त्याची दृश्य आहेत। पोलिसांकडून डीसीपी डॉक्टर प्रवीण मुंडे या झोनचे जे डीसीपी आहेत त्यांच्याकडून आंदोलकांना आवाहन केलं जातंय, त्या संदर्भातली दृश्य आणि पहिली दृश्य आहेत ती सुद्धा यात सगळ्या परिसरातली आंदोलकांना वाहनं काढण्यासंदर्भातलं आवाहन केलं जातंय। स्वतः डीसीपी डॉक्टर प्रवीण मुंडे जे या झोनचे डीसीपी आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांच्याकडून आंदोलकांना आवाहन केलं जातंय। दोन दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। पहिल्या दृश्यांमध्ये आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत, ते चित्र आपल्याला दिसतंय। दुसऱ्या दृश्यांमध्ये पोलीस रस्त्यावर उतरून आंदोलकांना आवाहन करतायत। डीसीपी डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा आहे आणि स्वतः प्रवीण मुंडे हे आंदोलकांना आवाहन करतायत। आवाहन कसलं केलं जातंय? आवाहन केलं जातंय ते रस्ता रिकामा करण्याचं आवाहन केलं जातंय, ते गाड्या काढण्याचं, वाहनं काढण्याचं, अशी दोन दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहतोय। या झोनचे डीसीपी डॉक्टर प्रवीण मुंडे स्वतः रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांच्याकडून आंदोलकांना आवाहन केलं जातंय, आंदोलकांना गाड्या काढण्याचं आवाहन केलं जातं, आंदोलकांची बातचीत केली जाते, अशी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। तर काही वेळापूर्वी गंगाधर काळकुटे पाटील जे मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आहेत, मराठा आंदोलक आहेत, जरांगेंच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत, ते आंदोलकांना समजावण्यासाठी म्हणून बाहेर आले होते। गाडीवर उभं राहून त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला। मनोज जरांगे पाटील यांचं नेमकं म्हणणं काय ते समजावलं, गाड्या काढून घ्या मनोज जरांगे पाटलांनी तसं सांगितलंय, असं गंगाधर काळकुटे पाटलांनी सांगितलं। आत्ताच्या क्षणाला ही दोन दृश्य आपण पाहतोय, एकीकडे आंदोलक आक्रमक झालेत आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये पोलीस रस्त्यावर उतरलेले आहेत। पोलीस रस्त्यावर आंदोलकांना आवाहन करतायत, त्याची दृश्य आपण पाहतोय। डीसीपी डॉक्टर प्रवीण मुंडे हे स्वतः रस्त्यावर उतरलेत आणि तिसरी दृश्य मनोज जरांगे पाटलांची। मराठीच्या मागण्या पूर्ण कराव्या, आम्ही लगेच ग्राउंड खाली करायला तयार आहे। आमचे दादा, आमचं दैवत एक अन्नाचा कणी न खाऊन 5-5 दिवस उपाशी आहेत।
सरकारनं त्यांच्याकडे लक्ष द्यावं, मराठा समाजाकडे लक्ष द्यावं. सरकार जाणीवपूर्वक उशीर करत आहे. जरांगे पाटील दादाची तब्येत अतिशय खराब होत आहे. त्यामुळं सर्व मराठा बांधव हे चिडलेले आहेत. त्याच्यामुळं सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेऊन आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, तरच मराठे मुंबई सोडतील. पण आम्ही मुंबई सोडणार नाही. आमचं आरक्षण मिळेपर्यंत आम्ही कुणालाही ताप करणार नाही. सरकार सकाळी फाटी 5 वाजता 4 वाजता तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथ घेता आणि हे निकाल लावायला तुम्हाला 5-6 दिवस लागतात. मुंबईच्या लोकांना त्रास व्हायलाय म्हणायला, मग निकाल आमचा लावून टाका ना. काय ते 1-2 करून टाका ना. देईना म्हणा, नाही देतो म्हणा. एका मिनिटात JR काढा, दुसऱ्या मिनिटात मुंबई सोडणार. 3 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली. आमचे वकील 3 वाजतामध्ये आमची बाजू घेणार आहेत. 3 वाजता, कारण मगाशी कोर्टाने ऐकून नाही घेतलं. आता पुन्हा 3 वाजता त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्तता करून द्या. पूर्तता करून आल्यावरती आम्ही मुख्य आयोजक म्हणून तुम्ही आहात, काय भूमिका असणार आहे? कारण कोर्टाने म्हटलं की नियम पाळले गेले नाही आहेत, अटी पाळल्या गेलेल्या नाही आहेत, अवमानाची केस का फाईल करू नये. अवमानाच्या संदर्भामध्ये जे आहे दादांचा शब्द आपल्याला पाळायचा गैरसमज करून घेऊ नका. आपण आपल्या माणसांना सहकार्य करायचंय. दादांचा आदेश आहे. गाडीमध्ये अन्न पुरवठा मराठे उपाशी ठेवतील. वाहनं कोणाच्या या ठिकाणी अडवलेली नाही. ऑलरेडी या ठिकाणी ज्यावेळेस जरांगे पाटलांना भेटण्यासाठी इथून जे बांधव या ठिकाणी जातात, त्या बांधवांमागं जे या ठिकाणी प्रसिद्ध असतात त्यांच्या मागं ऑलरेडी मॉप असतो आणि तो गेल्याच्या नंतर या ठिकाणी तो मॉप या ठिकाणी काही तयार होतो आणि तो साहजिकच एखादं आंदोलन जर चालू असेल आणि त्यामुळे या ठिकाणी गर्दी थोडीफार होणारच आहे. परंतु तरी देखील येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी या ठिकाणी तयार होते. वास्तविक पाहता जी 5,000ची मर्यादा या ठिकाणी दिलेली होती, ती 5,000ची मर्यादा तिथं 5,000 लोक आहे आणि हे जे आहे हे भेटी आणि देऊन या ठिकाणी वापस चालणारे, बाकी ठिकाणी ग्राउंडवर थांबलेले, इतर ठिकाणी थांबलेले. म्हणून या ठिकाणी कुठल्याही न्यायालयाचं उल्लंघन करण्याचं या ठिकाणी मानसिकता नाही. पण एक सरकारने एक आव्हान आहे की सरकारने या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी. लाखोनो जो मराठा या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झालेला आहे, त्यांनी या ठिकाणी ग्राउंडवरती जागा उपलब्ध करून द्यावी. त्या ठिकाणी या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही. ह्या व्यवस्था या ठिकाणी महानगरपालिकेने या ठिकाणी केल्या पाहिजे. आता गणपतीचा या ठिकाणी उत्सव आहे. गणपतीचा उत्सव असल्यामुळे आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू असल्यामुळे आम्ही असेही गणपती बघायला, लालबागचे गणपती असेल, इतर जे गणपती असतील हे बघायला आम्ही मुंबईला येतच असतो. असे पर्यटक देखील काही या ठिकाणी आलेले आहे. मग तुम्ही हिंदूचं सरकार असून हिंदू लोकांना हिंदू सणापासून वंचित करू शकता का? आता आझाद मैदानावरती या ठिकाणी मनोज दादा आता कोर्टाने सांगितलं 2 दिवसामध्ये या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ पाटलांना भेटण्यासाठी येणार आहे. आम्हाला सर्वांना एकच वाटतं की आरक्षण या ठिकाणी मिळावं, आरक्षण या ठिकाणी तात्काळ मिळावं आणि आरक्षण जर मिळालं तर आम्ही एक क्षणही या ठिकाणी थांबणार नाही. आमच्या सर्व आम्ही गाव परत जाऊ. परंतु आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. कारण गेल्या आमची बाजू तिथं न्यायाला पुढे मांडू, पण तोपर्यंत आपल्या बांधवाला विनंती आहे, इथं असलेल्या सगळ्या सेवकांना कुणीही रस्ता अडवायचा नाही. तुम्हाला आम्हाला मनोज दादाचा आदेश आहे. आपण सगळे शिवाजी महाराजांचे मावळे आहोत का? हा, मग शिवाजी महाराजांचे आणि मनोज दादाचे मावळेत ना आपण रस्ता खाली करून द्यायचा आहे. त्यांचा आदेश मानणार आहेत का आपण? मग मनोज दादाचा आदेश आहे,
कुठलाही रस्ता अडवायचा नाही, कुठल्याही मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही, पोलिसांना त्रास द्यायचा नाही, अधिकाऱ्यांना कुठल्या प्रशासनाचा त्रास द्यायचा नाही. सगळ्यांनी रस्ते रिकामे करायचे. अन्नपुरवठ्याच्या गाड्याबाबत साहेबांना बोलतो सतत. तुम्ही मला जेवणाच्या जेवढ्या गाड्या आहेत 5-10 तेवढ्या सांगा. त्या आतमध्ये कुठतरी पार्किंग लावा. बाकीच्या गाड्या प्लीज सगळ्यांनी नवी मुंबईला जाऊ. हात जोडून विनंती आहे. दादांचा आदेश आहे. तिथून तुम्हाला यायचंय तर तिथून रेल्वेने या ना. हा 5,000 लोकांचं का साहेब मुंडे साहेब चला आता रस्ते मोकळे करायला हा फक्त कुणाच्याही गाडीवर दंड टाकू नका, कोणत्याही कार्यकर्ता ताब्यात घेऊ नका. फक्त जर कुणी दारू केला आणि नियमाचं उल्लंघन केलं तर त्याला ताब्यात घेतलं जाईल. पण जे सामान्य आंदोलक आहेत कुणी त्रास देणार नाहीत. कुणी सामान्य खरेदी करायला जात असतील तर तेवढ्याला हे करा सर, सूट द्या. चला बरं सगळ्याला विनंती आहे. मनोज दादाचा आदेश आहे. आता रस्ता अडवायचा ना माननीय कोर्टाच्या कहते भाई आप लोग यहाँ पे अच्छे से बैठ रहे हो. हाँ, मीडिया ट्रायल भी चल रहा है कि हम लोगों के जो कुछ गंदी चीजें इन लोग प्लांट करके कुछ लोग गंदे चीज कर रहे हैं, इसे दिखा रहे हैं. मराठे संस्कारित लोग हैं. हमारे ऊपर राजर्षि छत्रपति शाहू महाराज का संस्कार है, शिवाजी महाराज का संस्कार है. ये राष्ट्र के धरती पर प्रेम करने वाले हम लोग हैं कि माता बहनों पर प्रेम करने वाले, माता बहनों की इज्जत करने की शिक्षा हम लोगों को छत्रपति ने दी हुई है. लेकिन मराठाओं को बदनाम करने के लिए किसी महिला के ऊपर अत्याचार किया, किसी महिला को हमने छेड़छाड़ी की, इस तरह से कोर्ट में जा रहे हैं लोग. ये हमको आपके माध्यम से सरकार को बताना चाहते हैं, मराठाओं को बदनाम करना ये आपके सबसे ॲम्ब्युलन्स फिरवली जात आहे. आणि तीच अँब्युलन्स 2 ते 3 वेळा ह्या रोडवरनं गेलेली आहे. आणि त्यांच्याकडनं जी अँब्युलन्स बघितली, पोलीस रॅपिड ऍक्शन फोर्सची माणसं घेऊन त्या अँब्युलन्सला अँब्युलन्सच्या पुढे सगळे मार्च केल्यासारखं चालतायत आणि अँब्युलन्सला तुम्ही रस्ता देत नाही असं दाखवायचा प्रयत्न करत आहेत. आजपर्यंतच्या एकाही आंदोलनात आमच्या समाजाच्या कुठल्याही माणसाला धक्का लागला नाही. पाहिलं तर आता काही आंदोलक जे आहेत ते मराठा समाजाचे जे काही समन्वयक आहेत ते गाड्या काढण्याच्या सूचना देखील आंदोलकांना दिल्या आहेत. काही आंदोलक जे आहेत ते गाड्या काढण्यासाठी तयार आहेत, काही आंदोलक जे आहेत ते रस्ता सोडण्यासाठी तयार आहेत. मात्र काही आंदोलक जे आहेत ते आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. काही झालं तरी रस्ता सोडणार नाही अशी भूमिका जी आहे ती सर्व आंदोलकांनी घेतलेली या ठिकाणी पाहायला मिळते. पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो मोठ्या प्रमाणात संपूर्ण परिसरामध्ये लावलेला पाहायला मिळतोय. रॅपिड ऍक्शन फोर्स देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे. त्यांच्याकडनं देखील वारंवार आंदोलकांना ज्या आहेत त्या सूचना दिल्या जात आहेत. काय सांगाल, न्यायालयाने हे जे आंदोलन जे आहे ते परवानगी दिलेली नाहीये, त्यामुळे 3 वाजेपर्यंत पूर्ण रस्ता मोकळा करायला सांगितले. आम्हाला फक्त रस्ता मोकळा करायला सांगितलाय आणि जसं न्यायालयाने आम्हाला जी सूचना दिलेली आहे त्याचं आम्ही तंतोतंत पालन करतोय. 3 वाजायच्या आतमध्ये एकही खानदानी मराठा बांधव एकही गाडी इथं ठेवणार नाही. पण आमची एकच विनंती आहे, सरकारने आमच्या गोरगरिबाच्या प्रश्नासाठी फक्त आम्ही शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आरक्षण मागतोय. माणूस म्हणून विचार करा. आम्ही कष्टकरी शेतकरी माणसं आहोत. आम्हाला आमचा हक्क द्या. आम्ही एकही गाडी 3 वाजायच्या आतमध्ये इथं ठेवणार नाहीत, हे मात्र नक्की आहे. एकही तुमच्या नियमाचा न्यायालयाने हे आंदोलन बेकायदेशीर देखील ठरवलेलं आहे. नाही, बेकायदेशीर तर होऊ शकत नाही. मग लोकशाही राहिली कुठं राव? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं तुम्ही आम्हाला संविधान दिलं. संविधानामधून आमरण उपोषण करणं जर ह्या देशात जर असंवैधानिक असेल किंवा म्हणजे चुकीचं जर आंदोलन असेल असं जर म्हणत असेल न्यायालय तर नक्कीच मग पुढे